आणि अख्ख्या लग्नात महत्वाचा स्पॉट जो काय असेल ना तर तो हा. अँड धिस इज द वेडिंग डे विच इज पार्ट ऑफ दी लग्नाची सिरीज. आम्ही चेअर पकडल्या ती फॅनच्या वाऱ्यासाठी, पण त्यात पण हिचं मध्ये मध्ये. तर दुसरीकडे घरगुती कॅमेरामॅन मी असल्यामुळं सगळ्यांचे फोटो काढण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्याकडे होती. तर मीही एका रिस्पॉन्सिबल मुलीसारखी आधी लग्नाच्या विधीचे, नवरा नवरीचे आणि नंतर घरातील लोकांचे फोटो काढायला घेतले. पण झालं असं, या सगळ्यांच्या नादात मी स्वतःचेच फोटो काढायचे विसरले. या दोघांचं तर मोबाईल बघणं आणि खाणं काही संपत नाही आज. तर दुसरीकडे लग्नात गाण्याची कमतरता भासू नये म्हणून या दोघी आजींनी माईक घेऊन गाणी म्हणायला सुरुवात केली. तर इकडे रुखवताच्या सामानात व्यवस्थित मांडणी केली की नाही या दोघी बहिणी बघत होत्या. इथे तर सगळं ठीक आहे, चल आता पुढे जाऊन बघू. तर दुसरीकडे नवरा नवरी सोबत फोटो काढायला भली मोठी लाईन. आज जरा मी जास्तच रिस्पॉन्सिबल झाले वाटतं, कारण सगळ्यांचे फोटो मीच काढत होते. झालं, आमचा नंबर पण लागला फोटो काढायला. तर इकडे स्टेजच्या दुसऱ्या बाजूला घरातील वरिष्ठ महिला मंडळांचं फोटोशूट चाललं होतं. पण इकडे मात्र कॅमेरामॅन बदलला. सगळ्यांचे फोटो सेशन झालं होतं, पण या तिघांचंच राहिलं होतं. पण हा फोटो काढायला गेलाय का तिच्या कानात सल्ले द्यायला काय माहित. लग्न तर झालं, पण रात्री एक फंक्शन. स्टे ट्यून.